आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर, आकाशवाणी समाचार के साथ एक राष्ट्र का उदय। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महानतम लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी आपल्यासाठी रोज घेऊन येत आहे या स्वातंत्र्य लढ्याची एक झलक। शरणागत तुम्ही स्वागत, एशो एशो हे महामानव। 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून आपण साजरा करतो। 1863 साली कलकत्त्यात जन्मलेल्या स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असं होतं। आध्यात्मिक गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांनी प्रभावित झाल्यानं नरेंद्रनाथ यांनी 1886 साली संन्यास घेतला आणि ते स्वामी विवेकानंद या नावानं ओळखले जाऊ लागले। भारतातला योग आणि वेदांताची पाश्चिमात्य जगाला ओळख करून देण्याचं श्रेय स्वामी विवेकानंद यांनाच दिलं जातं। भारतातले हे अपरिचित संन्यासी 1893 साली अमेरिकेत शिकागो इथं भरलेल्या धर्म संसदेला संबोधित केल्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले। I am proud to belong to a religion which has taught the world both tolerance and universal acceptance. We believe not only in universal toleration, but we accept all religions as true. I am proud to belong to a nation which has sheltered the persecuted and the refugees of all religions and all nations of the earth. I will quote to you, brethren, a few lines from a hymn which I remember to have repeated from my earliest boyhood, which is every day repeated by millions of human beings. As the different streams, having their sources in different places, all mingle their water in the sea, so, O Lord, the different paths which men take through different tendencies, various though they appear, crooked or straight, all lead to thee. ब्रह्मरूपमादिमध्य शेष सर्वभाषकम्, भावषटकहीन रूप नित्य सत्तमध्ययम्। विवेकानंदांनी 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली। त्यासोबतच देशभरात अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली। या मठांपैकी पश्चिम बंगालमधल्या हावडा जिल्ह्यातला बेलूर मठ सर्वाधिक प्रसिद्ध आहे। स्वामी विवेकानंदांनी लोकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं। शोषणाविरुद्ध लढा, समाजसेवा आणि लोकांना एकजूट करण्यासाठी त्यांनी युवकांना प्रेरित केलं। 12 जानेवारी हा दिवस विवेकानंदांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। राष्ट्रीय युवा सप्ताहालाही आजपासून सुरुवात होते। येन कर्म पाप पुण्य तारतम्य साधनम्, बुद्धिभाष साक्षी रूप सर्व कर्म भासनम्। आधुनिक भारतातले महान देशभक्त संत आणि तरुणाईचं प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंदांनी वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठात या जगाचा निरोप घेतला। महान स्वातंत्र्य सेनानी सूर्यसेन यांचंही आज आपण स्मरण करत आहोत। सूर्यसेन यांनी 12 जानेवारी 1934 रोजी हौतात्म्य पत्करलं होतं। 1916 साली बरहामपूर कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेत असतानाच सूर्यसेन अनुशीलन समितीत सहभागी झाले। कालांतरानं अध्यापनाचा पेशा स्वीकारल्यावर ते मास्टरदा म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांनी शरदचंद्र बोस आणि चित्तरंजन दास यांच्यासोबत काम केलं। सरकार विरोधी कारवायांसाठी 1926 ते 1928 अशी 2 वर्ष कारावासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली। मृत्यूहीन प्राण सूर्य सेन करे गेल दान,
হাসি মুখে পড়লো ফাঁসি জানলো শিখা অনির্বাণ शिक्षा पूर्ण झाल्यावर सूर्यसेन यांनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात अभियान सुरू केलं. चटगाव इथल्या ब्रिटिशांच्या 2 मोठ्या शस्त्र गोदामांवर कब्जा करून ही शस्त्र क्रांतिकारकांना वाटण्याची योजना त्यांनी आखली. प्रदीर्घ चर्चेनंतर योजनेला अंतिम रूप मिळालं आणि 18 एप्रिल 1930च्या रात्री सूर्यसेन आणि त्यांचे सहकारी या मोहिमेवर निघाले. त्यांनी टेलिफोन आणि टेलिग्राफच्या तारा तोडून टाकल्या. चटगावकडे येणारे रेल्वे मार्ग अडथळा टाकून अवरुद्ध केले. शस्त्र गोदामांवर कब्जाही मिळवला. मात्र दारुगोळा मिळवण्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. दारुगोळा आणि शस्त्रांशिवाय ब्रिटिशांना खुल्या युद्धात आव्हान देणं शक्य नव्हतं. त्यामुळे या घटनेनंतर सगळे क्रांतिकारक चटगाव परिसरातल्या डोंगराळ भागात भूमिगत झाले. ब्रिटिशांविरोधातल्या या लढाईत 80 गोरे सैनिक मारले गेले. पण नेत्रसेन नावाच्या व्यक्तीनं क्रांतिकारकांच्या गुप्त ठिकाणाची इंग्रजांना माहिती दिली. सूर्यसेन आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. सूर्यसेन यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. 12 जानेवारी 1934 रोजी फासावर चढवण्यापूर्वी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. बेदम मारहाण करून हाडं मोडण्यात आली. हातपाय तोडण्यात आले. नखं उचकटण्यात आली. या अत्याचारानंतरही सूर्यसेन यांनी हिंमत सोडली नाही. फासावर जाण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या अंतिम पत्रात मास्टरदा म्हणतात, मौत मेरे द्वार पर दस्तक दे रही है. मेरा मन मस्तिष्क शाश्वत सत्य की ओर उड़ान भर रहा है. ऐसे सुखद और शांत क्षणों में मैं आपके लिए क्या विरासत छोड़ूं. केवल एक चीज, मेरा सपना, स्वतंत्र भारत का मेरा सुनहरा स्वप्न. 18 अप्रैल 1930 का दिन, चटगांव में पूर्वी विद्रोह का दिन कभी भुलाया नहीं जाए. अपने हृदयों में लाल अक्षरों में उन देशभक्तों के नाम लिख लें जिन्होंने स्वतंत्रता की बेदी पर अपने प्राण न्यौछावर कर दिए. गाथा स्वातंत्र्याची या कार्यक्रम शृंखलेत आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटू उद्याच्या भागात.